पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांची सेवा करणारे माणसातील देवदूत मायाक्का देवी भक्तगण सेवाभावी संस्था हजारेमाळा उंब्रज यांच्या वतीनं पाटण, कराड, सांगली, सातारा आणि कोकणातील येणाऱ्या सर्व दिंड्यांसाठी आरोग्य सेवा पुरवून वारकऱ्यांचे हातपाय चोळून त्यांना मोफत औषधोपचार करणारी एकमेव संस्था म्हणजेच मायाक्का देवी भक्तगण सेवा मंडळ हजारेमाळा उंब्रज। आरोग्याची वारी विठुरायाच्या द्वारी। वारीमध्ये निरपेक्ष भावनेने आरोग्य सेवा पुरवणाऱ्या सेवा संस्थांना मानाचा मुजरा। भेटी लागे जीवा लागली प्रयास असे लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्या विठुरायाच्या भेटीसाठी पायी प्रवास करत निघतात। डोक्यावर तुळशी वृंदावन, हातामध्ये टाळ, खांद्यावर पताका घेऊन मृदंगाच्या तालावर मुखात ज्ञानोबा तुकाराम या नामाचा गजर करीत शेकडो किलोमीटर चालणाऱ्या वारकऱ्यांची श्रद्धा आणि भक्ती अवर्णनीय असते। पण या भक्ती प्रवासात ऊन, वारा, पाऊस आणि पायाला येणारे फोड, होणाऱ्या जखमा यासारख्या व्याधीचे मोठे आव्हान या सर्व वारकऱ्यांच्यावर असते। अशा वेळेला प्रत्यक्ष विठू माऊलीच्या रूपात धावून येते ती संस्था म्हणजे गेली 18 वर्ष अविरत न चुकता प्रत्येक आषाढी वारीला वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवणारी संस्था म्हणजे श्री मायाक्का देवी भक्तगण सेवाभावी मंडळ हजारेमाळा उंब्रज। पंढरपूरची वारी म्हणजे एक केवळ भक्तीचा महापूर नाही, तर तो मानवी सेवा भावाचा एक अद्भुत सोहळा आहे। शेकडो मैलाची पायी वारी करताना ऊन, वारा, पाऊस, शारीरिक थकव्याची तमा न बाळगता माऊलीच्या ओढीने वारकरी पुढे चालत असतात। या प्रवासात पायाचे दुखणे, पायाला होणाऱ्या जखमा, अंगदुखी या आजारावर कुंकल घालण्याचे काम, महान कार्य या मार्गावर ही संस्था आरोग्य सेवा पुरवत असते। या मंडळातील खऱ्याखुऱ्या वैद्यकीय माऊलींना मानाचा मुजरा। वारीत सहभागी होणारे वारकरी बहुतांश हे शेतकरी, कष्टकरी असतात। अनेक मल्हारपेठ, पंढरपूर या मार्गावर ना दवाखाना ना उपचाराची सोय, अशा खडतर परिस्थितीत श्री मायाक्का देवी भक्तगण सेवाभावी संस्था उंब्रज हजारेमाळा गेली अनेक वर्ष औषधोपचार करून भक्तीच्या वाटेवर आरोग्याचा सेतू उभा करत आहेत। त्यांच्या या सेवेत विठ्ठलाचे रूप दिसते। वेदनेने विव्हळणारा वारकरी जेव्हा इथून औषध घेऊन जातो त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच मिळवणारे आशीर्वाद असतात, असे या संस्थेचे खरे संचित आहे। निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि त्यांचे सहकारी या सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। त्यांच्या अद्भुत सेवाभावाला संपूर्ण महाराष्ट्राचा मानाचा मुजरा। श्री मायाक्का देवी भक्तगण सेवाभावी मंडळ उंब्रज हजारेमाळा, रजिस्टर नंबर आहे 13794 सातारा। आरोग्य सेवक हे सर्वच आज महाराष्ट्र शासनाचं जिथं सेवा अपुरी पडते त्या ठिकाणी, म्हणजे उदाहरणार्थ हा पूर्वेचा पालखी मार्ग आहे पाटण पंढरपूर, या रस्त्यावर या ठिकाणी कुठलीही आरोग्याची व्यवस्था सध्या तरी उपलब्ध नाही। अशा वेळेला वारकऱ्यांच्या सेवेसाठी ही सेवाभावी संस्था काम करते। भगवंत आणि पांडुरंग परमात्म्याच्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त आहे। या संस्थेला आता गेले किती वर्ष झालं? 18 वर्ष झाली। चंद्र सूर्य असेपर्यंत ही संस्था चालावी आणि वारकऱ्यांची सेवा करावी। राज्य शासन सुद्धा या पालखी मार्गावर एखादी ॲम्ब्युलन्स किंवा काही ना काही असावी तरी काळाची गरज आहे। पण आज ह्या संस्थेचं मला आश्चर्य काय वाटतं की जिकडं कुणाचं लक्ष नाही तिकडे या संस्थेचं लक्ष आहे। त्यामुळे वारकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे।
गेले अनेक वर्ष झाले हे सेवा करतात. पांडुरंगाने त्यांच्याकडून ती सेवा करावी. ही वारकऱ्यांची सेवा आहे, ही संतांची सेवा आहे. भगवंताने या सर्व टीमला आशीर्वाद द्यावे एवढं बोलतो रामकृष्ण. धन्यवाद धन्यवाद महाराज. तुम्ही आमच्या दिंडीसोबत आला दोन मनापासून आभार. आमच्याकडून सेवा असेच भक्तिपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.